नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण TYBA S4 या वर्गाचा जो आंतरराष्ट्रीय राजकारण विषय आहे त्यातील पहिले प्रकरण आंतरराष्ट्रीय राजकारण याचा अभ्यास करणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये आपण आंतरराष्ट्रीय राजकारणातील दोन महत्त्वाच्या सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत. पहिला आहे वास्तववादी सिद्धांत आणि दुसरा आहे आदर्शवादी सिद्धांत. आज आपण वास्तववादी सिद्धांताच्या दृष्टिकोनातून हॅन्स मॉर्गेन्था यांचे विचार बघणार आहोत, ज्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे आणि तो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कसा महत्त्वपूर्ण आहे, एव्हाना त्याच्यावर टीका सुद्धा झालेली आहे, ती कशा स्वरूपाची आहे त्याचाही आढावा घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय राजकारणात वास्तववादी दृष्टिकोनाचे पद्धतशीर विवेचन हॅन्स मॉर्गेन्था यांनी केले. वास्तववादी दृष्टिकोनाला सत्तेचा दृष्टिकोन असेही म्हणतात. आज प्रत्येक राजकीय नेता आपल्या राज्याचं हित साधण्यासाठी, आपल्या राज्याचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो सत्तेचा आणि शक्तीचा वापर करतो. आदर्शवादी दृष्टिकोनाला छेद देणारा आधुनिक दृष्टिकोन म्हणून वास्तववादी दृष्टिकोनाकडे पाहण्यात येते. प्रत्येक राजकीय व्यवस्थेतील सत्ताधारी वर्ग आपल्याच राज्याचं हित साधण्याचा, राज्याचे कल्याण करण्याचा प्रयत्न करीत असतो. राज्याचं अधिकाधिक हित व्हावं यासाठी सत्ता आणि शक्ती या घटकांचा वापर हा केला जातो, असे हॅन्स मॉर्गेन्था यांनी आपल्या वास्तववादी सिद्धांतात स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारणावर सत्तेचा प्रचंड प्रभाव असतो, म्हणूनच सत्तेच्या दृष्टिकोनाला प्रभावाचा दृष्टिकोन असेही म्हणतात. वास्तववादी दृष्टिकोनात सत्ता या घटकाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. मॉर्गेन्था यांच्या मते परस्पर हितसंबंधांच्या संघर्षातून जगाचे अस्तित्व टिकवले गेले आहे. या जगात काय चांगलं, काय वाईट, शांतता व युद्ध यांच्यात कधी न संपणारा खेळ सुरू असतो आणि हा खेळ असतो संघर्षात्मक स्वरूपाचा. सत्तेची लालसा ही प्रत्येक देशाची नैसर्गिक प्रेरणा आहे. जसं भौगोलिकदृष्ट्या भूप्रदेश वाढवावा यासाठी प्राचीन काळापासून अनेक देशांनी प्रयत्न केले आणि इतिहासामध्ये याचे दाखले देखील आपल्याला मिळतात. सत्तेची लालसा हा राजकारणाचा केंद्रबिंदू आहे, गाभा आहे आणि याच्यातूनच देशाचं हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. मॉर्गेन्था यांच्या विश्लेषणापूर्वी ट्राइश्क, नीत्से, काउफमन, फेडरिक वॉटकिन्स, हेरॉल्ड लॉसवेल यांनी आपले विचार मांडलेले आहेत. परंतु हॅन्स मॉर्गेन्था यांनी जे विचार मांडलेले आहेत ते आपल्याला अधिक परिपूर्ण वाटतात. त्यांनी यासाठी 6 तत्व दिलेली आहेत, ज्याच्या आधारावर त्यांनी हा वास्तववादी सिद्धांत मांडलेला आहे. यात पहिलं तत्व आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं वास्तविक नियमांद्वारे नियंत्रण. राजकारण हे देखील सामान्य सामाजिक नियमांप्रमाणे नियंत्रित होत असतं. आंतरराष्ट्रीय समाजाच्या राजकीय व्यवहाराची माहिती मिळवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी स्थूल नियमांची माहिती होणं आवश्यक आहे. प्रत्यक्षात राजकीय व्यवस्था म्हणजे काय आहे, त्या कशा असतात, कशा पद्धतीने काम करतात, त्यांचा प्रकार म्हणजे कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे याचं आकलन करून घेणं गरजेचं आहे. कारण यासाठी जे नियम वापरता येतात हे आकलन करण्यासाठी ते स्थूल स्वरूपाचे असतात आणि वास्तवाशी निगडित असतात. समजा आपल्याला एखाद्या देशाचं परराष्ट्र धोरण समजून घ्यायचं असेल तर त्याचा आधार काय असेल, तर त्या देशामध्ये घडणाऱ्या घटना, त्या देशामध्ये कोणत्या प्रकारची शासन पद्धती आहे, लोकमत कशा स्वरूपाचं आहे आणि त्या देशामध्ये ज्या प्रक्रिया होतात त्यांचा कशा स्वरूपाचा परिणाम तिथे दिसून येतो. तर याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. दुसरं तत्व आहे की राष्ट्रीय हितासाठी शक्तीचा उपयोग. राष्ट्रीय हितासाठी केवळ नैतिक दृष्टिकोन विचारात घेऊन चालत नाही, तर आपल्याला वास्तवाचं भान ठेवावं लागतं. म्हणजे राष्ट्रीय हितासाठी नेमक्या कोणत्या योजना, कोणते कार्य योग्य आहे याचं विश्लेषण वास्तववादी सिद्धांत करतो. वास्तववादी दृष्टिकोनात राष्ट्रीय हित कसे साध्य करता येईल याचा विचार आणि त्या दृष्टीने प्रयत्न देखील केले जातात.
म्हणजे प्रसंगी राष्ट्रहितासाठी शक्तीचा वापर करणं अयोग्य ठरत नाही. त्यानंतर तिसरं तत्व यामध्ये येतं की परिस्थितीच्या संदर्भात राष्ट्रहिताचा विचार. राष्ट्रात परिस्थिती नेमक्या कोणत्या स्वरूपाची आहे याचं भान असायला हवे. राष्ट्रहित हे राजकारणाचे उद्दिष्ट असते. यासाठी वेळ प्रसंगी शक्तीचा वापर करण्यात येतो. हे वास्तवाला धरून आहे. परिस्थिती अराजकाची असेल तर नेमके काय करावयास हवे याचे भान राजकीय पुढाऱ्यांनी ठेवले पाहिजे. नाहीतर दुखणे एक आणि औषध दुसरेच अशी अवस्था निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे काय होईल तर समस्येत अधिक वाढ होईल आणि राष्ट्रहित हे बाजूला पडेल. चौथं तत्व याच्यामध्ये आहे की नैतिक आदर्शाबाबत वास्तववादी दृष्टिकोन. वास्तववादी सिद्धांताचं हे चौथं मूलतत्व आहे. नैतिकता म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय याचं निर्धारण करणं आहे. नैतिकतेला अनुसरून राजकीय धोरणं असावीत असे जरी अभिप्रेत असले तरी प्रत्यक्षात अनेक अडचणी येतात. अशा वेळेस नैतिकता ही संकल्पना मागे पडते. प्रत्येक वेळेस राजकीय धोरण तयार करताना राबवताना नैतिकतेची कास धरलीच पाहिजे असा अट्टाहास धरून चालत नाही. नैतिकता या तत्वाला वास्तववादाचा प्रखर विरोध नसला तरी राज्याचे धोरण ठरवताना अविभाज्य अंग म्हणून नैतिकतेचा वापर करायला हवा असे वास्तववादी विचारवंतांना मान्य नाही. कारण प्रत्येक राष्ट्राचं धोरण मग ते परराष्ट्रीय धोरण असो, आर्थिक असो किंवा संरक्षण विषयक असो, याच्यामध्ये स्थळ, काळ, परिस्थिती याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. म्हणून वास्तववादी बुद्धी आणि विवेकाला प्रचलित राजकारणामध्ये जास्त महत्त्व देतात. त्यानंतर पुढचं तत्व आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नैतिक नियमात भिन्नता. प्रत्येक राष्ट्राच्या नैतिक नियमात भिन्नता असते. कारण असे नियम हे स्थळ, काळ, परिस्थितीनुसार बदलतात. आणि उदाहरणार्थ जर आपण भारतात काही नैतिक नियम तयार केले आणि अमेरिकेत नैतिक नियम असतील तर या दोन्ही नैतिक नियमांमध्ये सारखेपणा असेल का? नाही, नक्कीच त्याच्यामध्ये भिन्नता असेल. त्यामुळे या नियमांमध्ये एकजिन्सीपणा असावा असं गृहीत धरून चालणार नाही. वास्तववादी दृष्टिकोन या भिन्नतेलाच आपल्या घटकाला, या भिन्नतेच्या ज्या घटक आहे याला आधार मानत असतो. 6वं तत्व आहे की राजकीय विचारांची श्रेष्ठता. प्रत्येक राष्ट्र आपले आंतरराष्ट्रीय धोरण ठरवण्यात आणि राबवण्यात स्वायत्त असते. दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रावर हे राष्ट्र अवलंबून नसते. राष्ट्रहित साधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी वेळ प्रसंगी शक्तीचा वापर करणं आवश्यक नव्हे तर अत्यावश्यक असते. अशा वेळी वास्तववादी राजकीय विचारवंतांच्या मते राष्ट्रहित साध्य करायचं असेल तर त्यासाठी शक्तीचा वापर जो आहे तो गरजेचा मानला जातो. मग अशा वेळी वास्तववादी राजकीय विचारांनाच अग्रक्रम दिला जातो. आंतरराष्ट्रीय राजकारणात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि नैतिक दृष्टिकोनाचा वापर केला पाहिजे असा अट्टाहास वास्तववादी धरत नाही. मॉर्गनथा यांच्याप्रमाणेच प्राध्यापक E.H. कार, श्वार्झन बर्झर, क्विन्सी राईट, मार्टिन व्हाईट या तत्ववेत्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधातील सत्तेचं महत्त्व स्पष्ट केलं आहे. I.L. क्लार्क यांच्या मते आजच्या युगात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सत्तेची योग्य व्यवस्था आहे. त्यासाठी नैतिक दृष्टिकोनापेक्षा वास्तविक दृष्टिकोन हा व्यवहार्य आहे. शुमन यांच्या मते आज जगात जो काही संघर्ष चाललेला आहे तो सत्तेची व्याप्ती वाढवण्यासाठी आधुनिक काळात वाढवण्यासाठीच. मग याचा अर्थ आधुनिक काळामध्ये आपण याचं उदाहरण जे आहे ते बघू शकतो. जसं अमेरिकेने इराकवर केलेलं आक्रमण. जेव्हा अमेरिकेला कच्च्या तेलाची कमतरता भासू लागली तेव्हा अमेरिकेने इराकवर युद्धाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवले आणि या कृतीला कोणताही नैतिक आधार नव्हता. मग या दृष्टिकोनातून पाहिलं तर अमेरिकेने नैतिकतेचा विचार न करता वास्तववादी भूमिकेतून आपली धोरणं राबवली. म्हणजे आधुनिक जगात आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे राखायचे असतील तर नैतिक दृष्टिकोन, आदर्शवादी दृष्टिकोन याचा वापर करावाच हवा. परंतु यापेक्षा वास्तववादी दृष्टिकोनाचा अवलंबच करणं अत्यावश्यक ठरल्याचे दिसून येते.
म्हणजे बड्या राष्ट्रांची भूमिका त्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात येते. आता वास्तववादी दृष्टिकोनाचं परीक्षण सुद्धा मग या निमित्ताने होणं गरजेचं आहे. मॉर्गनथा यांनी कोणतेही राष्ट्र आपले परराष्ट्र धोरण राबवित असताना प्रत्यक्षात काय आहे, वास्तवात काय आहे हे लक्षात ठेवत असते आणि सत्ता या घटकाचा विचार करत असते असं म्हटलं आहे. म्हणजे त्यांच्या प्रतिपादनामध्ये वास्तवाचा आणि सत्तावादीचा जास्त महत्वपूर्ण एक दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो. मग असे असले तरी हा दृष्टिकोन पूर्णपणे वास्तवाला धरून आहे हे ठामपणे सांगता येत नाही. कारण या सिद्धांताच्या काही बाजू अशा आहेत की ज्या व्यवहार्य नाही. म्हणजे आदर्शवादापेक्षा वास्तववाद हा जरी मान्य केला गेला तरी त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्याच्यामध्ये काही दोष आहेत. ते रूपाचे आहे की वास्तववादी सिद्धांत जो आहे तो असं मानतो की प्रत्येक राज्य हे स्वायत्त आणि स्वयंपूर्ण असते, परंतु व्यवहारामध्ये सर्वच राष्ट्र स्वयंपूर्ण नसतात. आधुनिक युगात जी राष्ट्र आहेत ती कोणत्या ना कोणत्या दृष्टिकोनातून एकमेकांवर अवलंबून आहेत. परस्पर सहकार्य, परस्पर अवलंबित्व हे पैलू देखील महत्वाचे आहेत. यांचा विचार मॉर्गनथा यांनी हा सिद्धांत मांडताना केलेला आहे असे आढळून येत नाही. त्यामुळे या सिद्धांतास आंशिक सैद्धांतिक दृष्टिकोन म्हटले आहे. त्यानंतर वास्तववादी सिद्धांत जे आहे त्याचं एक प्रकारे अशास्त्रीय विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे सर्वच माणसं, सर्वच राज्य सत्तेसाठी संघर्ष करतात असं सरसकटपणे मान्य केलं तर जगाला आपण संघर्षाचं व्यासपीठ म्हणू शकतो. आज सर्व जग शांततेच्या शोधात आहे. शांतता कशी प्रस्थापित करता येईल, सहकार्य कसं निर्माण करता येईल हा आजचा महत्वाचा जागतिक विषय असताना मॉर्गनथांचं हे जे विश्लेषण आहे वास्तववादी दृष्टिकोनातून ते मान्य केलं तर आपण जगातून एक प्रकारे शांतता हा शब्दच नष्ट केल्यासारखा असेल. म्हणजे वास्तववादी सिद्धांत हा एकांगी स्वरूपाचा आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर वस्तुस्थिती आणि सिद्धांत यामध्ये तफावत आहे. मॉर्गनथा यांनी सिद्धांत मांडताना व्यावहारिक जगात नेमके काय चालते आहे, कोणत्या प्रकारचे बदल घडत आहे याचा विचार केला नसल्याचे जाणवते. ते फक्त आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काय घडते याचा उहापोह करतात. राजकीय पुढाऱ्यांना सल्ला देण्याचे महत्वाचे कार्य मॉर्गनथा यांनी केले आहे. मॉर्गनथा असे अधिकाराने सांगतात की त्यांचा सिद्धांत सत्यावर आधारित आहे, परंतु तत्कालीन समाजात त्यावेळेस नेमके काय घडले याचे वर्णन या सिद्धांतात आढळत नाही. म्हणजे वस्तुस्थिती आणि सिद्धांत याच्यामध्ये सुसंवाद नाहीये. याशिवाय पुढची टीका अशी केली जाते की हा निरंकुश सत्तावादी दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन मांडताना मॉर्गनथा यांनी सर्व राज्यांनी सत्ता काबीज करावी या विधानावर भर दिला आहे. म्हणजे साम्राज्यवाद, निरंकुशता आणि हुकुमशाही याला एक प्रकारे खतपाणी घातलं गेलंय. याचा विपरीत परिणाम विशिष्ट देशांमध्ये आढळून येऊ शकतो. लोकांवर अनेक बंधने येतील, मूलभूत स्वातंत्र्यावर गदा येईल, मूलभूत हक्कांची पायमल्ली होईल याचा विचार मॉर्गनथा यांनी केलेला नाही. त्यामुळे हा वास्तववादी दृष्टिकोन जो आहे तो व्यावहारिक नाहीये. याशिवाय याच्यामध्ये समस्त मानव जातीवर विश्वास ठेवलेला नाहीये. म्हणजे त्यांनी सिद्धांत मांडतानाच अविश्वास दाखवलेला आहे. कुशल राजनीतिज्ञ मुत्सद्देगिरींच्या माध्यमातून साम्राज्य विस्तार करू शकतात आणि समोपचाराने संघर्ष टाळून शांतता प्रस्थापित करू शकतात. पण मॉर्गनथा यांनी सिद्धांत मांडताना या वरील प्रक्रियेचा विचारच केला नाही. त्यांच्या मते कुशल, विचारी, समजूतदार राजनीतिज्ञ क्वचितच आढळतात. मात्र कुशल राजनीतिज्ञ कसे तयार करावेत याची मार्गदर्शक तत्वे मॉर्गनथा यांच्या सिद्धांतात कुठेही नमूद केलेली नाहीत. मॉर्गनथा यांनी वास्तववादाचा पुरस्कार करताना मानवी वर्तनाच्या एकाच पैलूवर भर दिला, तो म्हणजे सत्ता काबीज करणं, सत्ता संपादित करणं. राजकारणाचे अनेक पैलू असतात. जसं अरिस्टॉटल यांनी सांगितलं होतं की राजनीती म्हणजे काय, तर मानवी स्वभावाच्या विभिन्न बाजूंचा सर्वांगीण विकास व एकीकरण व एकात्मता साधण्याची कला. पण मॉर्गनथा यांनी याच्या विपरीत मानवाचं राजकीय वर्तन हे एकाच उद्दिष्टाने म्हणजे सत्तेच्या भावनांनी प्रेरित आहे असं म्हटलेलं आहे. यानंतर मॉर्गनथा यांनी सत्तेचा एकात्मवाद मांडलाय अशी टीका स्टॅनले हॉफमन यांनी केली.
त्यांच्यामध्ये मॉर्गेन्था यांनी सत्ता या घटकावर संपूर्ण भर दिलेला आहे. मात्र लोकांच्या प्रवृत्ती, स्थानिक वातावरण, शासनाचं स्वरूप, लोकांचा विश्वास, मूल्य याचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. आणि मॉर्गेन्था यांनी या गोष्टीचा विचार केलेला दिसत नाही. मॉर्गेन्था यांनी हा जो सिद्धांत मांडलाय तो 18व्या व 19व्या शतकातील आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपावरून मांडला. त्या शतकात राजकीय वातावरण हे संघर्षात्मक स्वरूपाचे होते. असे जरी आपण मानले तरी व्यापक राष्ट्रहित कसे साधायचे याविषयी निसंदिग्ध भूमिका या सिद्धांतामध्ये आढळून येत नाही. म्हणजेच या सिद्धांतात राष्ट्रहिताची संकल्पना निश्चितपणे ठामपणे मांडल्याचे आढळत नाही. पुढची टीका या सिद्धांतावर झालेली आहे की आंतरराष्ट्रीय संबंधांचे एकांगी विश्लेषण. आंतरराष्ट्रीय संबंध सत्तेशी जोडलेले असल्याचे मॉर्गेन्था नमूद करतो. हे पूर्णतः सुसंगत नाही, कारण काही राष्ट्र सत्ता संघर्षापासून अलिप्त राहू इच्छितात. उदाहरणार्थ, भारताने सत्तेचा विस्तार करण्यासाठी परकीय राष्ट्रांवर, शेजारील राष्ट्रांवर कधीही आक्रमण केले नाही. म्हणजे भारताने आंतरराष्ट्रीय धोरण सत्तेच्या राजकारणाशी निगडीत नाही किंवा त्या पद्धतीचं वर्तन त्यांनी केलं नाही. मग याच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की मॉर्गेन्थाचे विश्लेषण एकांगी स्वरूपाचा आहे. त्यानंतर मॉर्गेन्था यांचा जो वास्तववादी सिद्धांत आहे त्यामध्ये राजकीय विचारधारांचा समावेश नाहीये. मॉर्गेन्था यांनी वास्तववादी सिद्धांत केवळ सत्ता या एकाच घटकांभोवती मांडलेला आहे. व्यावहारिक राजकारणामध्ये उद्भवणारे संघर्ष, मग ते अंतर्गत असो की आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे, त्यांचा संबंध विचार प्रक्रियेशी, विचारधारांशी असतो. उदाहरणार्थ, भारताने अमेरिकेशी अणुकरार करावा की नाही याचे पडसाद जसे अंतर्गत राजकारणावर पडतात तसेच राजकीय विचारांवर उमटतात ते जागतिक राजकीय पटलावर देखील उमटतच असतील आणि या माध्यमातून जागतिक पातळीवर एक भूमिका सुद्धा आपल्याला बघायला मिळत असेल. मग अशा विविध विचारधारांचा समावेश या सिद्धांतामध्ये आढळत नाही. त्यानंतर वास्तववादी दृष्टिकोनामध्ये स्वातंत्र्य या लोकभावनेचा विचार नाही. प्राचीन काळापासून आजपर्यंत जे काही संघर्ष झाले ते फक्त सत्ता काबीज करण्यासाठी झाले असं नाही. बऱ्याच देशातील लोकांनी जे स्थानिक सत्तेविरुद्ध उठाव करत होते त्यांनी पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी संघर्ष केले. म्हणजे भारतातील स्वातंत्र्य युद्ध असेल किंवा झिम्बाब्वेतील उठाव असेल, स्वातंत्र्य हा लोकांचा मूलभूत हक्क आहे. त्याविरुद्ध आवाज उठवणं म्हणजे प्रचलित राज्यकर्त्यांशी संघर्ष करणं असं होत नाही. मात्र या सिद्धांतात संघर्ष हा सत्तेसाठीच होतो असे म्हटले आहे. हे योग्य नाही. शेवटची टीका या सिद्धांतावर होते ती म्हणजे संघर्ष टाळण्याच्या मार्गांचा विचारच नाही. हा सिद्धांत समग्र मानवजात आक्रमक वृत्तीचे आहे व मानवाचा हाच गुण समग्र राज्यपद्धतीला लागू होतो असे मानले जाते. परंतु आधुनिक युगात प्रत्येक राष्ट्र सरळ संघर्ष करण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. 2 विनाशकारी महायुद्धात जगाने पाहिलेले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर हाच प्रयत्न होतो आहे की तिसरे महायुद्ध होऊ नये. आज सर्व राष्ट्र संघर्ष टाळून सामंजस्याच्या मार्गाने प्रश्न सोडवताना दिसतात. याचं उदाहरण म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ, ज्याच्या माध्यमातून जागतिक पातळीवर बरेचसे देश जे आहेत ते त्या संघटनेचे सभासद आहेत आणि त्या संघटनेचा व्यासपीठ म्हणून ते वापर करतात. चर्चेच्या माध्यमातून स्वतःचे प्रश्न सोडवतात. संघर्षाऐवजी सहकार्याचा मार्ग शोधत असतात. कारण आज प्रत्येक देशाला याची जाणीव आहे की संघर्षापेक्षा सहकार्याच्याच मार्गाने आपण आपले प्रश्न पण मिटवू शकतो आणि त्या सहकार्याच्याच आधारावर आपण आपला विकासही घडवून आणू शकतो. सामंजस्य जे आहे, धुरी नेतृत्व आहे, कल्पकता आहे, या गुणांचा विचार मॉर्गेन्थाने केला नाही. मात्र आजच्या स्थितीमध्ये एका बाजूला आपण अणुविषयक ज्या पद्धतीचे वातावरण बघतो आहे की आज प्रत्येक देश अण्वस्त्रधारी होतो आहे किंवा तो झालेलाही आहे, पण तरीही त्या अण्वस्त्राचा वापर करण्यासाठी तो आज 10 ते 100 वेळा तरी विचार करत असेल.
कारण जर सत्ता आणि संघर्ष इतकाच महत्वाचा असता तर आज या अण्वस्त्रांचा वापर प्रत्येक देशाने केला असता. मात्र तरीही प्रत्येक देश कितीही अण्वस्त्रधारी असला, कितीही शक्तिशाली असला, तरी सुद्धा तो सहकार्याच्याच माध्यमातून स्वतःचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतो. धन्यवाद.